नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आणखी एका कॅश बॉम्बची. अंबादास दानवे यांनी काल कॅश बॉम्ब टाकला. तो होता रायगडमधल्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर. आणि त्यानंतर याच रायगडमध्ये आणखी एक व्हिडिओ बॉम्ब पडलाय. महेंद्र दळवींनंतर आता भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब आहे. चित्रलेखा पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या यांनी या संदर्भातले आरोप केलेत आणि हे सगळे आरोप खोटे असल्याचं गोगावलेंचं म्हणणं आहे. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी भरत गोगावले यांचा नोटांसंदर्भातला एक व्हिडिओ सगळ्यांना दाखवलाय आणि बदनामीचं राजकारण सुरू असल्याचा गोगावलेंचा पलटवार आहे. हा कथित व्हिडिओ चित्रलेखा पाटील यांच्याकडनं व्हायरल केला गेला आणि ईडी आणि एसीबी कडनं याची चौकशी करा अशी मागणीही करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्यासोबत आहे. सचिनजी नमस्कार. नमस्कार. काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे आला दिवस रोज काहीतरी कॅश बॉम्ब पडत असतात, रोज नवे व्हिडिओ येत असतात, त्याची बचावाची उत्तरं पण सारखी असतात. बरं, हे महायुतीमध्ये होत आहे हे आणखीन विशेष आणि त्यांचेच काही आमदार किंवा त्यांच्याच सोबत असलेल्यांवर आरोप होतात. काय म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती आणून ठेवलेलं आहे राजकारण आणि त्या म्हणजे हे उद्विग्न करणार तर आहे, पण इतकं हे बिभत्स स्वरूप झालेलं आहे आणि याला सर्वस्वी हे महायुतीचं सरकार जबाबदार आहे. कारण अनितीच्या मार्गाने हे सरकार आलं. 50 खोके एकदम ओके म्हणणारे ह्या म्हणजे सरकारच्या माध्यमातून भाजपच्याच नेत्याने आरोप केला की 50 खोके घेऊन हे सरकार स्थापन झाले, प्रत्येक आमदाराने घेतले वगैरे. आणि नंतर दिवसेंदिवस या निवडणुकांमध्ये पैसे आपण कशा पद्धतीनं पाहतोय, तेच लोक स्टिंग ऑपरेशन करतात, एकमेकांचे कपडे फाडतायत. त्यामुळे कमल फुलवण्यासाठी किती मोठा चिखल पसरवून ठेवलेला आहे आणि हा साफ कोण करणार? मला असं वाटतं की जनतेनं आता यांना साफ करावं, त्याशिवाय हे साफ होणार नाही. हे भयानक चित्र आहे आणि हे अत्यंत महाराष्ट्राचं विदारक स्वरूप आपल्याला समोर दिसतंय. पण हे व्हिडिओ फक्त विधिमंडळाचं अधिवेशनच चालू असताना येणं हा फक्त योगायोग मानायचा की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी साधलेली वेळ म्हणायची? प्रश्न हा ते व्हिडिओ आहेत ह्या महत्वाचा आहे. तो कधी येतोय, काय येतोय हे येत राहावे, जनतेसमोर आलं पाहिजे. यांचं किती बिभत्स स्वरूप आहे यांचं हे समोर येणं गरजेचं देखील आहे ना. जनतेचंही प्रबोधन होतं की कोणाला निवडून दिलंय आपण, काय करताय, जनतेला कसं लुटतायत. हा पैसा जनतेचा पैसा आहे का त्यांचा वैयक्तिक पैसा थोडी आहे. त्यामुळे सचिनजी याच्यात होतंय असं की फक्त व्हिडिओज माध्यमांच्या समोर दाखवले जातात. म्हणजे लोकप्रतिनिधीच जर फक्त माध्यमांचा आधार घेणार असतील तर मग याच्यावर कारवाई कशी होणार? म्हणजे काल अंबादास दानवेंनी हा व्हिडिओ दाखवला, तेही लोकप्रतिनिधी आहेत. चित्रलेखा पाटील यांनी सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मग हे सगळे लोकप्रतिनिधी पोलिसांकडे का जात नाही? म्हणजे माध्यमांना दाखवणं एक बाब झाला, जनतेला दाखवणं एक बाब झालं, पण याच्यावर जर कायदेशीर कारवाई हवी असेल तर पोलिसांकडे का जात नाही? प्रश्न आता ते त्यांचे उत्तर ते लोक देतील. अंबादास दानवे द्यायला समर्थ आहेत. परंतु ज्या वेळेला अशा तऱ्हेचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि एखाद्या नेत्याचं चरित्र समोर त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, त्यावेळेला अपेक्षा आहे की सरकारनं त्याची चौकशी केली पाहिजे. मग सरकार चौकशी का करत नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित उपस्थित होतो. AI मॉनिटर्ड आहे का खरा व्हिडिओ आहे हे तर आता लगेचच कळून येतं. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकारनं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की कशा पद्धतीने या सगळ्यांना पाठीशी घातलं जातंय, कसे क्लीन चिट देत सुटलेला, त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही. आणि निश्चितपणे याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहीलच. सचिनजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचं म्हणणं आहे की सरकारच्या समोर जर हे व्हिडिओ येत असतील तर त्यांनी आमदारांच्या संदर्भात याची चौकशी करावी. जर आमदारांचं असं म्हणणं असेल की हे व्हिडिओ फेक आहेत, AI तंत्रज्ञानानं बनवलेले आहेत, तर त्या संदर्भातलं सत्य जनतेसमोर यायला हवं अशी मागणी विरोधकांकडनं केली जाते. आणि ज्या चित्रलेखा पाटील यांनी या संदर्भातले आरोप केलेले आहेत आणि ज्यांच्यावर हे आरोप झालेले आहेत ते भरत गोगावले, या दोघांचंही काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते. हे बघा, भरतशेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2. हे चिटर आमदार आहेत. हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत. काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना. तिने दाखवलंय, तिला कुठं मिळालं, कुठनं तिने काढलं, एवढे पैसे दाखवत आहेत. 2 बॅगा मध्ये भिंत दाखवतात, माझा इकडं फोटो. वारे वा. तर तुम्ही पण ते व्यवस्थित चेक करा व्यवस्थित की वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे ती. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या कॅश बॉम्बवरून खळबळ आहे. शिवसेना आमदारांच्या कॅश बॉम्बमुळे राजकारण ढवळून निघाले आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काल शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर या संदर्भात आरोप केले होते. काल त्यांनी कॅश बॉम्ब टाकला, आता शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी टाकलाय. चित्रलेखा पाटील यांनी जे व्हिडिओज दाखवले ते आहेत शिवसेनेचेच आमदार भरत गोगावले यांच्या संदर्भातले. या शिवसेना आमदारांच्या कॅश बॉम्बमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे.